मेष राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात दमदार होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जानेवारी 2026चा जानेवारी महिना मेष राशीच्या लोकांसाठी घेऊन येतोय मोठा बदल. हा बदल कशा संदर्भात असू शकतो, चला जाणून घेऊया. मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे की मेष राशीचे लोक म्हणजे बाकीचे फक्त विचार करत असतात, तिथे हे जाऊन कृती करूनही मोकळे होतात. इतकं फास्ट यांचं काम असतं. मेष राशीचे लोक कुठेही असोत पुढेच असतात. निर्णय घ्यायला उशीर यांना अजिबात चालत नाही. भीती तर कसली नसतेच हो यांना. यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो. मी करू शकतो हा यांचा मंत्रच असतो. कधी कधी हा आत्मविश्वास थोडा अति वाटतो किंवा कधी कधी घातक पण ठरतो, पण याच गुणामुळे मोठी कामगिरीसुद्धा मेष राशीचे लोक करू शकतात. आता मेष राशीच्या लोकांची एकच गोष्ट आहे जी बाकीच्यांना सहन करणं प्रचंड अवघड असतं. ओळखा बरं कोणती? अहो, अर्थात त्यांचा राग. मेष राशीच्या लोकांचा राग वादळासारखा असतो. एकदा आला की सगळं इकडचं तिकडं करून जातो. मनात कुठलीही गोष्ट हे लोक साठवून ठेवत नाहीत. जे वाटलं ते फटाफट बोलून मोकळे. तसं याच गोष्टीमुळे त्यांचं मन स्वच्छ असतं. कारण जे मनात आहे तेच यांच्या ओठावर असतं. त्यामुळे मनात कुढत राहणं किंवा एखाद्या गोष्टीबद्दल मनात पश्चाताप करणं ही गोष्ट यांच्याकडे नसते. स्पष्ट आणि थेट बोलणारे असतात. उगीचच गोड बोलून समोरच्याला घोळ्यात ठेवण्यापेक्षा स्पष्ट बोलणं यांना आवडतं. समोरच्याला ते कटू वाटलं तरी यांना काही हरकत नसते, कारण यांच्या मनात कपटच नसतं. जे आहे ते बोललो. साहसी असतात, उत्साही असतात, नवी आव्हानं, नवे प्रयोग, रिस्क घ्यायला तयार असतात. मेष राशीच्या लोकांचं आयुष्य म्हणजे एक ॲडव्हेंचर असतं. प्रेमाचं म्हणाल तर रोमॅन्टिक अजिबात नाही. शून्य रोमॅन्स असतो यांच्याजवळ. प्रेम मनापासून करतात. हक्क गाजवणारं प्रेम असतं. प्रेमात प्रामाणिक असतात. संरक्षण देतात जोडीदाराला. प्रत्येक गोष्टीत जोडीदाराला पाठीशी घालतील, त्याचं प्रोटेक्शन करतील. पण रोमॅन्स शून्य. थोडक्यात सांगायचं तर मेष राशीचे लोक म्हणजे धडाडीचे, धडाकेबाज असले तरी नाजूक, हळव्या, कोमल भावना यांना हाताळता येत नाहीत. अशा या मेष राशीच्या लोकांसाठी 2026चा पहिला महिना, जानेवारी महिना, नवीन सुरुवात, आत्मविश्वास आणि प्रगतीचे संकेत घेऊन येतोय. वर्षाच्या सुरुवातीलाच काही महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. मेहनतीचं फळ हळूहळू मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. नवीन प्रोजेक्ट किंवा प्रमोशनची चर्चा सुरू होऊ शकते. हे सुद्धा एक कारण असेल तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल घेऊन येण्यासाठी. व्यवसायात नवीन करार, नवीन क्लायंट किंवा भागीदारी लाभदायक ठरेल. मेष राशीच्या लोकांनी उतावळेपणा टाळायचा आहे आणि निर्णय विचारपूर्वक घ्यायचा आहे. मेष राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुद्धा मोठा बदल बघायला मिळू शकतो. उत्पन्नाचं नवीन साधन समोर येऊ शकतं. अडकलेले पैसे मिळू शकतात. गुंतवणूक करताना मात्र तज्ज्ञांचा सल्ला जानेवारीमध्ये तुम्ही घ्यायचा आहे, कारण महिना मध्यम ते चांगला आहे. अनावश्यक खर्च टाळण्याची गरज आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मगाशी म्हटलं तसं प्रेम भावना हाताळताना जो नाजूकपणा लागतो तो मेष राशीकडे जरा कमी असतो आणि त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये स्पष्ट संवाद ठेवा. समोरच्याला समजून घ्या. समोरच्याच्या हळव्या भावना समजून घ्या. त्यामुळे नातेसंबंध मजबूत होतील. विवाहितांसाठी जोडीदाराचं सहकार्य लाभणार आहे. अविवाहितांसाठी नवीन ओळख जुळून येऊ शकते, जी नात्यात बदलू शकते आणि नातं टिकवण्यासाठी संयम मात्र ठेवावा लागेल. मोठा बदल आणखीन कोणत्या बाबतीत घडू शकतो? कुटुंबात एखाद्या शुभ कार्यक्रमाचं आयोजन केलं जाऊ शकतं. त्या बाबतीत चर्चा होऊ शकते. वडीलधाऱ्यांचा सल्ला त्या बाबतीत तुम्हाला उपयोगी पडेल. समाजात मानसन्मान वाढवणारा असणार आहे जानेवारी महिना आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण घेऊन येणारा सुद्धा असणार आहे. मित्रांनो, मेष राशीच्या लोकांची 7.5 चालू आहे. त्यामुळे कामं ना पटपट होत नाही आहेत किंवा अडथळे येत आहेत. मनासारख्या काही गोष्टी घडत नाही असा अनुभव तुम्हाला येत असेल. पण फक्त 7.5 चालू आहे म्हणजे आता आपलं वाईटच होणार आहे असं अजिबात नाही. कारण बाकीचे सुद्धा ग्रह असतात, त्यांचे सुद्धा वेगवेगळे फळं असतात. जानेवारी महिन्यात जे ग्रहमान तयार होतं आहे ते तरी तुमच्यासाठी दिलासादायक आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि राहिला 7.5चा प्रश्न, तर त्यासाठी तुम्ही उपाय मात्र करायला हवे. ते उपाय प्रत्येक व्हिडिओत आम्ही सांगत असतो. याही व्हिडिओत सांगतो की तुम्हाला झेपतील तसा दानधर्म नक्की करावा. शनिवारी तो करावा खास करून. रोज मारुती स्तोत्र म्हणा किंवा हनुमान चालिसाचं पठण करा. रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांना सन्मानाची वागणूक द्या.
तुमच्यापेक्षा त्यांना कमी लेखू नका, कारण शनी महाराज हे कुठल्याही प्रकारच्या अहंकाराला क्षमा करत नाही. मेष राशीच्या लोकांना जड काय जात आहे माहिती आहे? एकतर त्यांना प्रचंड इगो असतो आणि त्या इगोमध्ये ते दुसऱ्याला दुखावतात. साडेसातीमध्ये ही गोष्ट प्रचंड त्रासदायक ठरते, कारण अहंकार घालवायलाच साडेसाती आलेली असते. म्हणून रागावर नियंत्रण ठेवणं, संयम बाळगणं या गोष्टी आता तुम्ही शिकायलाच हव्यात. बाकी साडेसाती असून सुद्धा 2026 हे वर्ष मेष राशीसाठी चांगलं असणार आहे. कसं चांगलं असणार आहे, कुठल्या महत्त्वाच्या घटना संपूर्ण वर्षामध्ये घडणार आहेत, या बाबतीत सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवर मेष राशीचं 2026चं संपूर्ण राशी भविष्य आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत.